परदेशात लॉजिस्टिकचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करण्याच्या बहाण्याने 6 कोटी रुपयाची फसवणूक केल्याचा आरोप पुण्यातील व्यावसायिक राजेंद्र जसूद यांनी केल्यानंतर अटक करण्यात आलेला स्वयंघोषित बाबा अशोक खरात विरोधात पोलिसांनी आणखी एक नवीन गुन्हा दाखल केला आहे। या तक्रारीच्या आधारे नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात बुधवारी खरातच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांच्या माहितीनुसार खरातच्या विरोधात दाखल झालेला हा 8वा गुन्हा आहे। आपल्या तक्रारीत हडपसर येथे राहणाऱ्या 51 वर्षीय राजेंद्र जसूद यांनी म्हटले आहे की त्यांचा खरातशी 2018 मध्ये संपर्क आला होता। त्यांना परदेशात लॉजिस्टिकचा व्यवसाय सुरू करायचा होता। त्यासाठी सल्ला आणि मार्गदर्शन घेण्यासाठी खरात याला भेटण्यास सुचवले। त्यानुसार जून 2018 मध्ये त्यांनी नाशिक येथे जाऊन खरातची भेट घेतली। व्यवसायाच्या यशासाठी अवतार पूजा करणे आवश्यक आहे, यासाठी त्याने जसूदकडे मर्सिडीज कारची भेट मागितली। तसेच 5 वर्षात करावयाच्या 21 देशाच्या दौऱ्याचा खर्चही जसूदलाच उचलावा लागेल असेही सांगितले। त्यानुसार जसूदने डिसेंबर 2018 मध्ये खरातच्या म्यानमार दौऱ्याची आणि जून-जुलै 2019 मध्ये ग्रीनलँड दौऱ्याची व्यवस्था केली। त्यानंतर त्याने खरातला अमेरिकेलाही नेले आणि तिथे त्याच्या प्रवासावर व रुग्णालयाच्या खर्चावर सुमारे 29.81 लाख रुपये खर्च केले। जसूदने खरातला एक मर्सिडीज कारही भेट दिली। यासाठी जसूदने 15 लाख रुपये रोख दिले आणि उर्वरित 75 लाख रुपयाचे कर्ज बँकेकडून घेतले। या व्यतिरिक्त खरातने आपल्या फार्म हाऊसच्या बांधकामासाठी, त्याच्या अंतर्गत सजावटीसाठी आणि फर्निचर खरेदीसाठी जसूदकडून सुमारे 2.5 कोटी रुपये घेतले असेही त्यात म्हटले आहे। जेव्हा जसूदच्या लक्षात आले की आपली फसवणूक होत आहे, तेव्हा त्याने खरातकडे मर्सिडीज कार आणि त्याच्यावर खर्च केलेले पैसे परत करण्याची मागणी केली। मात्र खरातने जसूद विरुद्ध जिल्ह्यातील वावी पोलीस ठाण्यात 5 कोटी रुपयाच्या खंडणीची तक्रार दाखल केली होती। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।